नमस्कार, मी प्राध्यापक विक्रम भगत. सध्या आपण बघत आहात, सध्या वारी हनुमान हा जो काही एरिया आहे अमरावतीमध्ये, अमरावती जिल्ह्याचा हा एरिया आहे. बघू शकता तुम्ही वरच्या साईडला पूर्ण असे वन विभागाने बॅरिकेड्स लावलेले आहेत. इकडं हनुमानाचे मंदिर दिसत आहे तुम्हाला, जे की वारी हनुमानचं जागृत देवस्थान आहे. आणि त्यानंतर जर समोर बघितलं तुम्ही तर समोरसुद्धा आसरा माता मंदिर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो भाग आहे, अलीकडे या थोडे कॅमेरामॅन आमच्याजवळ या. हा जो भाग आहे ह्या डोहाला मामा भाचा डोह असं म्हणतात. कारण हे जो डोहा आहे हा डोह फक्त पाणी नाही याला साधारण समजण्याचा चूक करू नका. कारण ह्या डोहामध्ये आत्तापर्यंत जवळपास हजारो नाही तर शेकडो लोकांनी आत्तापर्यंत जीव गमावलेला आहे. हे जे त्या कपारीपासून त्या कठड्यापासून हे छोटंसं जे काही पाण्याचं क्षेत्र हे छोटंसं आहे, म्हणजे जवळपास आपल्या 2-3 विहिरीचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये आत्तापर्यंत शेकडो 500-1000 जवळपास लोकांनी आत्तापर्यंत जीव गमावलेला आहे. कारण असं हे दिसायला फक्त वरून साधं दिसतंय, पण याच्या मधात अशा मोठमोठ्या कपारी आहेत. आणि ज्या कोणी याच्यात उडी मारली, ज्या कोणी याच्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळेस त्याचा पाय अटकला किंवा तो गुदमारला आहे. आणि त्यावेळेस तो मोठ्या प्रमाणामध्ये इथं लोकांचा जीव गेला आहे. याच्यामुळे सरकारनं इथं चेतावणी बोर्डसुद्धा दिला आहे. तुम्हाला चेतावणी बोर्ड मी दाखवू शकतो इथं या सोबत. हे इथं चेतावणी बोर्ड आहे नागरिकांसाठी. बघा, नागरिकांसाठी चेतावणी बोर्ड आहे. नागरिकांसाठी जाहीर आव्हान: मामा भाच्याचा डोह खोली जास्त असल्यामुळे डोहामध्ये पोहणे चुकीचं आहे. मामा भाच्या डोहात आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावला आहे. आपले जीवन अनमोल आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या. म्हणजे याचा अर्थ सरकारला हा बोर्ड लावावा लागला. याचा अर्थ इथं मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झालेली आहे. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या डोहाबद्दल. आता तुम्ही पाहू शकता कोणीच्या डोहाच्या आजूबाजूला नाही. कॅमेरामॅन डोह दाखवा थोडा. कोणीच आजूबाजूला नाही. आम्ही खूप हिंमत करून या डोहापाशी आलो आहे. आणि साहजिकच आहे, देवाचा हनुमान देवा वारीच्या हनुमानाचा आमच्यावर आशीर्वाद असल्यामुळे आम्ही तेवढी हिंमत करू शकलो. कारण नॉर्मल लोक सहसा इथे येत नाहीत. आणि आल्याच्यानंतर ह्या डोहाचे जे इतिहास पाहून कितीही मोठा, कितीही माहिती असलेला व्यक्ती असला तरी तो सुद्धा इथं आल्यावर घाबरून जाईल, अशी इथं स्थिती आहे. कारण हे पूर्ण मेळघाट अभयारण्य आहे. इथून घाटांचा मेळ तुम्हाला दिसून येईल सगळा. ठीक आहे, चला कॅमेरामॅन आता बंद करा व्हिडिओ.